सादर करीत आहोत मीत आणि मायाच्या लव्ह स्टोरीचा 76वा भाग. मीतच्या प्रस्तावाला मायाची प्रतिक्रिया. माझं मन सांगतंय की तू माझ्या आयुष्यातील अशी व्यक्ती आहेस ज्याच्याबरोबर मला भविष्याचा विचार करावासा वाटतो. मायाच्या डोक्यात हेच शब्द घोळत होते. मीतने तिला सांगितलं होतं की ती त्याला आवडायला लागली आहे आणि कदाचित तो आपलं संपूर्ण आयुष्य तिच्याबरोबर घालवायचा विचार करत आहे. हे ऐकून मायाला ती एका वेगळ्याच जगात गेल्यासारखी वाटत होती. मी मीतसाठी इतकी खास आहे. आजपर्यंत मला कुणीही इतकं स्पेशल फील करून दिलं नव्हतं. मायाच्या मनात विचार आला. तिच्या हृदयात आनंद आणि आश्चर्याचं एक सुंदर मिश्रण होतं. मीतने तिला ज्या पद्धतीने आपल्या भावना सांगितल्या ते अगदी एखाद्या चित्रपटातील नायकासारखं वाटलं. मीत खरोखरच एखाद्या फिल्मचा हिरो वाटत होता. विचारपूर्वक, काळजीवाहू आणि त्याच्या प्रत्येक कृतीतून तो मायाला जणू सर्वात अनमोल असल्याचं भासवत होता. माया, तुला काही म्हणायचं आहे? माया शांत बसली आहे आणि तिने काही प्रतिक्रिया दिली नाही हे पाहून मीत म्हणाला. मायाच्या चेहऱ्यावर हलकं हसू होतं, पण ती आतून खूप सुखावलेली आणि भारावलेली होती. तिला खरंच इतकं खास कधीच कुणी वाटून दिलं नव्हतं. मीत, तू जे काही केलंस ते खूपच अनोखं आहे. तू अगदी एखाद्या सिनेमाच्या हिरोसारखा आहेस. मला खरंच खूप खास वाटतंय, ती त्याच्याकडे बघत म्हणाली. ती आणखी पुढे काही बोलेल आणि मीतने तिला जे सांगितलं आहे त्यावर काहीतरी सकारात्मक प्रतिक्रिया देईल या आशेने मीत तिच्याकडे पाहत होता. मायाने मीतच्या डोळ्यात खोलवर डोळे घालून पाहिलं. त्याच्या डोळ्यातील प्रामाणिकपणा आणि त्याच्या शब्दातील प्रेम तिला स्पष्ट दिसत होतं. पण आता पुढे मीतला काय रिप्लाय द्यावा हे तिला कळत नव्हतं. तिच्या मनात अजूनही जुन्या आठवणी आणि भूतकाळातील अनुभवांचं ओझं होतं. तसेच ज्यावेळी त्या दोघांनी कॉन्ट्रॅक्ट मॅरेज करायचा विचार केला होता त्यावेळी दोघंही एकमेकांसाठी भावनिकदृष्ट्या तयार नव्हते. त्यामुळे हा फक्त एक व्यवहारच होता, फक्त एक कागदोपत्री कॉन्ट्रॅक्ट. मीत, मला खरंच कल्पना नव्हती की तुझ्या मनात या भावना आहेत आणि तू या सगळ्या गोष्टीचा इतका विचार करत असशील. पण मी तुझ्या शब्दांमुळे खूप सुखावले आहे, ती मीतच्या डोळ्यात बघत म्हणाली. मीतने तिच्या मनातील गोंधळ ओळखला नसता तर नवलच. त्याच्या भावना प्रामाणिक होत्या आणि त्याने तिला त्याचं मत अगदी उघडपणे सांगितलं होतं. पण माया मीतला दुखावू इच्छित नव्हती आणि ती सुद्धा थोडीफार त्याच्याकडे एक आयुष्यभराचा साथीदार म्हणून पाहत होतीच. पण तिच्या मनात अजूनही काही प्रश्न होते. तिने मीतकडे शांतपणे पाहिलं. त्याचा हात अजूनही तिच्या हातात होता. तिच्या मनातल्या विचारांना बांध घालून ती हळू आवाजात पुढे बोलायला लागली. तू जे काही सांगितलं ते खूप खास आहे आणि तू ज्या प्रकारे हे सगळं मांडलं आहेस ते खूप रोमॅन्टिक आहे. मला तुझ्याबद्दल खूप काही वाटतंय, पण मला थोडा वेळ हवाय हे सगळं नीट समजून घेण्यासाठी. ती त्याच्याकडे थोडी पुढे सरकत म्हणाली. मी तिचं बोलणं शांतपणे ऐकत होता. त्याच्या चेहऱ्यावर एक हलकं स्मित होतं, पण त्याचं हृदय थोडं अस्वस्थ झालं होतं, कारण त्याला मायाच्या शब्दांमध्ये काहीतरी अधुरं जाणवत होतं. मीत, सॉरी,
पण मला थोडा वेळ हवाय. मी नुकतीच राजसोबतच्या वाईट नात्यातून बाहेर आले आहे आणि आपलं लग्न ते तर फक्त कॉन्ट्रॅक्ट मॅरेज आहे, एकमेकांच्या सोयीसाठी झालेलं लग्न. मी अजूनही या सगळ्या गोष्टींवर विचार करते आणि मला खात्री करून घ्यायची आहे की मी तुला योग्य उत्तर देऊ शकेन, माया पुढे म्हणाली. तिच्या या उत्तरामुळे मीतने शांतपणे श्वास घेतला. त्याला माया काय म्हणते हे समजत होतं. त्याचं मन दुखावण्याचा तिचा कोणताही हेतू नव्हता हे त्याला लक्षात येत होतं आणि तो तिच्या निर्णयाचा आदर करायला तयार होता. पण तिच्या शब्दांमुळे त्याच्या मनात थोडीशी निराशा येऊन गेली, कारण त्याला हे समजत होतं की ती अजूनही पूर्णपणे त्याच्या भावना स्वीकारायला तयार नाही. माया, मी तुझं उत्तर पूर्णपणे समजून घेतो. मला हे सुद्धा समजते की तुला या सगळ्या गोष्टींवर विचार करायचा आहे. मी तुला कुठलाही निर्णय घेण्यासाठी घाई करू इच्छित नाही आणि खरं तर मी देखील या सगळ्या गोष्टीसाठी वेळ घ्यायला हवा असं मला आता तुझ्याकडे बोलून वाटतंय. मला तू आवडत आहेस आणि मला असं वाटलं की तू योग्य व्यक्ती आहेस जिच्यासोबत मी आयुष्य घालवू शकेन. पण या नात्यामध्ये आपण एकमेकांवर प्रेम करणं ते देखील तितकंच महत्त्वाचं आहे. मीत बोलत होता. तुला तुझा वेळ हवा आहे आणि मी तो देईन आणि कदाचित मी देखील थोडा वेळ घेईन. फक्त हेच सांगायचं होतं की माझ्या भावना प्रामाणिक आहेत आणि मी तुझ्यावर कोणताही दबाव आणणार नाही. मीतने तिच्या हाताला हलकासा स्पर्श करत हळुवारपणे सांगितलं. मीतने तिच्या उत्तराचं आदरपूर्वक स्वागत केलं आणि त्याने तिला सांगितलं की तो तिला तिचा वेळ देईल. मायाच्या डोळ्यात हलकं समाधान दिसलं. तिला मीतचं हे वागणं खूपच भावलं होतं. त्याच्या मनात असलेली प्रामाणिक भावना आणि त्याचा तिला निर्णय घेण्यासाठी दिलेला वेळ, या सगळ्यामुळे ती आणखी एक पाऊल त्याच्या जवळ आलेली होती. मीत, मला विश्वास आहे की आपण या काही महिन्यांच्या प्रवासात एकमेकांना समजून घेऊ. पण मला थोडा वेळ यासाठी हवाय, कारण जेव्हा आपलं कॉन्ट्रॅक्ट संपेल तेव्हा जर मी ठरवलं की आपण एकत्र राहायला हरकत नाही, तर त्यामागे कोणताही संकोच नसावा. मला तुझ्यासोबत प्रामाणिक राहायचं आहे, ती मीतकडे पाहत म्हणाली. माया, मला तुझ्या निर्णयाचा आदर आहे आणि मी तुला वेळ देईन आणि माझाही वेळ घेईन. जेव्हा तू आणि मी दोघेही तयार असू तेव्हा आपण आपलं भविष्य ठरवू. मीतने तिचं उत्तर ऐकून एक हळवं स्मित केलं आणि शांतपणे मान हलवली. दोघांनी एकमेकांच्या भावना समजून घेत त्या क्षणाचा शांततेत आनंद घेतला. त्या क्षणी आकाशात उंचावरून प्रवास करताना मीतने मायासाठी उघडपणे आपलं मन मोकळं केलं होतं आणि माया त्याच्याबद्दल वाढणारी ओढ अनुभवत होती. त्यांच्या दोघांच्या मनामध्ये अजूनही काही प्रश्न होते, पण त्या खास क्षणी त्यांच्या नात्याचं एक नवं पाऊल उचललं गेलं होतं. एक पाऊल जिथे दोघंही एकमेकांचा आदर करत होते, प्रेमाच्या नवीन अनुभवांमध्ये वाटचाल करत होते. काहीतरी खाऊन घ्यायचं? मीतने विषय बदलत मायाला विचारलं. त्यांना लँड व्हायला अजूनही 2-2.5 तास होते. जेव्हा ते लँड होतील तोपर्यंत दुपार उलटून गेलेली असेल याची मीतला कल्पना होती आणि इथेच लंच करून घ्यावं म्हणजे रात्रीचं डिनर घरी जाऊन करता येईल असा विचार त्याच्या डोक्यात होता. हो, मला देखील भूक लागली आहे.
मायाने होकारार्थी मान हलवली. मीतने एअर होस्टेसला बोलावून घेतलं आणि खाण्यासाठी काय ऑप्शन्स आहेत याची चौकशी केली. मीत हा किती जेंटलमन माणूस आहे हे मीतच्या वागण्यातून, बोलण्यातून मायाला आता अधिक प्रकर्षाने जाणवत होतं. त्या दोघांनी काही खायला ऑर्डर केलं आणि मायाच्या रेस्टॉरंटबद्दल बिझनेस संबंधित गप्पा मारल्या. उद्यापासून त्याचं काम युद्ध पातळीवर सुरू करावं लागेल या विचारावर दोघांनीही शिक्कामोर्तब केला. एअर होस्टेस त्या दोघांसाठी ऑर्डर केलेले पदार्थ घेऊन आली. त्या दोघांनीही त्याचा आस्वाद घेतला. आकाशात इतक्या उंचीवर असताना देखील इतक्या प्रकारच्या व्हरायटी आणि तेही इतकं स्वादिष्ट गोष्टी खायला मिळतील याबद्दल मायाला अप्रूप वाटत होतं. माया, मी थोडा आराम करून घेतो. तुला देखील आराम करायचा असेल तर तू करू शकतेस. सीटवरून उठत मीत म्हणाला. मी थोडा वेळ इथे बसते आणि मग येते, माया बोलली. सीटच्या मागच्या बाजूला 2 बेड्स होते. त्यावर झोपण्यासाठी तो गेला. माया खिडकीतून बाहेर बघत विचार करत होती. आजोबा, मार्क अंकल यांनी त्या दोघांना एकत्र आणण्यासाठी किती प्रयत्न केले आणि त्यामुळेच या सगळ्या गोष्टी होऊ शकल्या, ती मनातल्या मनात म्हणाली. तिने मनोमन त्यांचे आभार मानले. तिच्या पूर्वायुष्यात ज्या गोष्टी राहून गेल्या होत्या आणि तिने जे काही अनुभवण्यापासून राहिलं होतं ते आता कुठे ना कुठे या सगळ्यांमुळे शक्य होत आहे असं तिला वाटलं. थोड्या वेळाने तिला देखील आराम करायची इच्छा झाली. सीटच्या मागे असलेल्या बेडवर ती आराम करायला गेली. व्हिडिओला नक्की लाईक करा. गेले काही दिवस व्ह्यूज वाढत आहेत पण लाईक्सची संख्या कमी झाली आहे, तर व्हिडिओला आधी लाईक करून घ्या. मीत आणि मायाच्या लव्ह स्टोरी सारख्या आणखी मनोरंजक स्टोरीज ऐकण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. ज्यांनी सबस्क्राईब केलं आहे त्यांनी बेल आयकन दाबायला विसरू नका. तुमच्या कमेंट्स आणि लाईक्स मला आणखी चांगला कंटेंट पब्लिश करायला मोटिवेट करतात. कमेंट्सद्वारे तुमच्या प्रतिक्रिया कळवायला विसरू नका. काही वेळाने पायलटनी फ्लाईट लँड होणार असल्याची अनाउन्समेंट केली. फ्लाईट लँड झाली. मीत आणि माया दोघे एअरपोर्टच्या बाहेर येण्यासाठी निघाले. विमानतळाच्या गेटमधून बाहेर पडताना मीतने मायाचा हात धरला आणि ती हलकसं हसली. मीतच्या चेहऱ्यावरही आता एक समाधान आणि शांती होती. त्याला आपल्या भावना व्यक्त केल्यानंतर एक हलकेपणाचा अनुभव आला होता. त्यामुळे आता या क्षणी ते दोघंही आपल्या नवीन प्रवासाकडे सकारात्मकतेने पाहत होते. काही फोटोग्राफर्स त्यांची वाट पाहत थांबले होते. काही दिवसांपूर्वी ज्या गोष्टी करण्यासाठी त्यांना अवघड जात होतं किंवा फक्त लोकांना दाखवण्यासाठी त्यांना हे सगळं नाटक करावं लागत होतं, ते आता मागे पडून त्यांच्या दोघांमध्ये एक प्रकारचा सहजपणा आला होता. एक्झिट गेटच्या बाहेर पडणार इतक्यात कुठला तरी ओळखीचा चेहरा त्यांना दिसला. समोरचा व्यक्ती पाहून दोघेही थोडेसे थबकले. समोर पाहतो तर काय, रोझी कारच्या जवळ त्यांची वाट पाहत थांबली होती आणि तिच्यासोबत व्हीलचेअरवर आजोबा बसलेलं त्यांना दिसलं. आजोबांच्या चेहऱ्यावर अपार आनंद आणि उत्साह होता. मीत आणि मायाच्या चेहऱ्यावर अचानक एक मोठं स्मित आलं. आजोबांना पाहून दोघेही आनंदी झाले होते. लगबगीने ते त्यांच्याजवळ पोहोचले. गुड इव्हनिंग यंग मास्टर अँड मॅम. त्यांना जवळ आलेलं पाहताच रोझीने त्या दोघांना ग्रीट केलं आणि दोघांनाही
फुलाचा बुके दिला. गुड इव्हनिंग रोझी, माया म्हणाली. दादू, मीतने उत्साहाने हाक मारली आणि त्वरित त्यांच्या जवळ गेला आणि त्यांचा एक हात हातात घेतला. माया देखील मीतच्या पाठोपाठ आजोबांच्या जवळ गेली. सिंगापूर ट्रिप तुम्हा दोघांना मानवली आहे असं वाटत आहे. तुमच्या दोघांच्याही चेहऱ्यावर एक वेगळंच तेज आणि समाधान दिसत आहे. आजोबा मिश्किलपणे हसत म्हणाले. आम्ही तुम्हाला खूप मिस केलं दादू. मायाने हळुवारपणे त्यांचा दुसरा हात पकडला. मी देखील, आजोबा स्मित हास्य करत म्हणाले. दादू, तुम्ही इथे का आलात? तुम्ही आराम करायला पाहिजे होतं. मीत शांतपणे बोलला. मीतने या शब्दात बोललेलं बघून आजोबा आश्चर्यचकित झाले. जो मुलगा काही दिवसांपूर्वी छोट्या छोट्या गोष्टीवर लगेच चिडत असे किंवा ओरडत असे, तो इतका शांतपणे कसा काय बोलला हे आजोबांसाठी काहीतरी नवीन होतं. अरे, मी आरामच तर करतोय, पण तुला आणि मायाला इतक्या दिवसांनी भेटण्यासाठी मी खूप उतावीळ होतो आणि म्हणून मला घरी बसावं वाटलं नाही, आजोबा म्हणाले. तुम्हा दोघांना असं एकत्र आणि आनंदी पाहून मला खूप छान वाटलं. खरं तर तुम्हा दोघांचा हाच हसरा चेहरा कधी एकदा बघतो असं झालं होतं मला. आजोबा थोडे भावनिक झाले. आजोबांच्या ज्या प्रकारची नाजूक हेल्थ कंडिशन होती त्यानुसार त्यांना आपल्या लोकांचा जास्तीत जास्त सहवास असणं गरजेचं होतं. पण मीत आणि मायाला ट्रिपवर पाठवण्यासाठी आणि त्यांना एकत्र आणण्यासाठी आजोबांनी त्या दोघांच्या सहवासाचा त्याग केला होता. आणि ते सगळं सोड, आधी हे सांग की तुमची ट्रिप कशी झाली? मार्क कसा आहे? आजोबा विषय बदलत पुढे बोलले. छान झाली ट्रिप. मार्क अंकलसुद्धा ठीक आहेत आणि मुख्य म्हणजे ज्यासाठी आम्ही तिथे गेलो होतो ती गोष्ट पूर्ण झाली. आपला कॉन्ट्रॅक्ट साईन झाला, मीत आनंदाने म्हणाला. ज्यासाठी तुम्ही तिथे गेला होता ते साध्य झालं म्हणजे? मायाकडे पाहत आजोबा मिश्किलपणे हसत बोलले. आजोबा काय म्हणत आहेत हे मायाच्या लक्षात आलं. त्यांनी फोनवर मायाला सिंगापूरच्या ट्रिपचा चांगला उपयोग करून घे म्हणून सांगितलं होतं. त्या गोष्टी मायाने केल्या की नाही हे जाणून घ्यायला आजोबा उत्साही होते. बाकी इन्व्हेस्टमेंट कॉन्ट्रॅक्ट तर साईन होणार आहे हे त्यांना माहिती होतंच. दादू, सगळं काही ठीक झालं आहे. सांगते मी तुम्हाला सगळा वृत्तांत. आधी आपण घरी जाऊ. तुम्ही इतका वेळ घराबाहेर असणं योग्य नाही, माया म्हणाली. सर्वजण कारकडे निघाले. मीत आणि माया एका कारमध्ये बसले आणि रोझीने आजोबांना दुसऱ्या कारमध्ये बसण्यासाठी मदत केली. काही वेळातच कार राजाध्यक्षांच्या बंगल्याच्या प्रवेशद्वाराजवळ आली. मीत आणि मायाने कारमधून बाहेर नजर टाकली तर समोर दिसलेलं दृश्य स्वप्नवत होतं. बंगल्याच्या प्रवेशद्वारावरूनच त्यांना भव्य स्वागताची झलक दिसली. संपूर्ण बंगला बाहेरून सजवलेला होता. जणू एखाद्या सणाचं वातावरण निर्माण झालं होतं. रांगोळ्या, फुलांच्या माळांनी सजवलेला प्रवेशद्वार आणि झुंबरांच्या प्रकाशात न्हाणाऱ्या भिंती. हे दृश्य पाहून मीत आणि माया दोघंही थक्क झाले. दोघे कारमधून खाली उतरले. आजोबा आणि रोझी देखील त्यांच्या मागच्या कारमधून खाली उतरले. त्या वातावरणात फुलांच्या सुवासाने हवेत एक गोड गंध पसरला होता आणि दरवाजावर हलक्या वाऱ्यात झुलणाऱ्या फुलांच्या माळांनी संपूर्ण घर अजूनच सुंदर दिसत होतं.
दोघांनाही इतकं अप्रतिम स्वागत अपेक्षित नव्हतं. ते दोघं आश्चर्यचकित होताच त्यांच्या चेहऱ्यावर आनंदाचे हसू उमटलं. बंगल्याच्या मुख्य दरवाजावर भूमिका त्या दोघांचा औक्षण करण्यासाठी उभी होती. तिच्या शेजारी 2 स्टाफ मेंबर त्यांच्यावर फुलांच्या पाकळ्या उधळण्यासाठी थांबले होते. मला विश्वास बसत नाहीये की आपलं इतकं जंगी स्वागत होत आहे, माया मीतच्या कानात पुटपुटली. दोघे दरवाजाच्या जवळ आले. भूमिकाने त्यांना औक्षण केलं. वेलकम मीत आणि माया, भूमिका स्मित हास्य करत म्हणाली. ही तीच भूमिका आहे का याचा मीतला विश्वास बसत नव्हता. आजोबांची ही सगळी कल्पना होती, तुमचं ग्रँड वेलकम करायची. भूमिका पुढे म्हणाली. दादू, हे सगळं तुम्ही केलं? खरंच तुम्ही किती विचारपूर्वक आणि प्रेमाने हे सगळं केलं आहे. आमच्यासाठी हा क्षण खूप खास आहे. माया एंट्रन्समधून आत जात म्हणाली. सर्वजण लिव्हिंग रूमकडे निघाले. पण दादू, हे सगळं तुम्ही इतकं भव्य स्वागत का केलं? आम्ही फक्त प्रवासावरून परतलो आहोत. हे असं साजरं करण्याचं कारण काही मला कळलं नाही, मीतने विचारलं. याआधी देखील मीतने भरपूर बिझनेस ट्रिप्स केल्या होत्या. यापेक्षाही जास्ती महत्त्वाचे कॉन्ट्रॅक्ट साईन केले होते. पण याच वेळी असं ग्रँड वेलकम का केलं असा प्रश्न त्याला पडणं साहजिक होतं. मीत, तुम्ही दोघं जेव्हा लग्न करून घरी आलात त्यावेळेला आम्ही कुणीही तुमचं योग्य स्वागत करू शकलो नाही. मी तर घरी देखील नव्हतो, हॉस्पिटलमध्ये होतो. त्या दिवशी परिस्थिती वेगळी होती आणि तुमचं स्वागत करता आलं नाही याचं मनात खूप ओझं राहिलं होतं. आजोबा हसत हळुवारपणे बोलायला लागले. मीत, माया, आजोबा आणि भूमिका लिव्हिंग रूममध्ये आले. मीत आणि माया एका सोफ्यावर बसले. भूमिका दुसऱ्या सोफ्यावर बसली. माझ्या मनात नेहमीच हे राहिलं होतं की तुम्हा दोघांच्या आयुष्यातील हा क्षण, ज्याची मी कितीतरी आतुरतेने वाट पाहत होतो, तो नीट साजरा करू शकलो नाही. आता जेव्हा तुम्ही सिंगापूरहून परत आलात तर तुमच्या सिंगापूरच्या फोटोजकडे पाहून असं वाटलं की तुमचं नातं अजून घट्ट झालंय आणि मला वाटलं की हीच योग्य वेळ आहे तुम्हा दोघांचं स्वागत भव्य पद्धतीने करण्याची. आजोबा बोलत होते. मायाने त्यांना जे फोटोज पाठवले होते आणि मार्क अंकलसोबत बोलून जे आजोबांना कळलं होतं त्यावरून त्यांना समजलं होतं की त्या दोघांची सिंगापूर ट्रिप यशस्वी झाली आहे. मीत आणि मायाच्या चेहऱ्यावर एक हळवं हसू आलं. त्यांना आता कळून चुकलं होतं की हे स्वागत फक्त प्रवासावरून परत येण्याचं नव्हतं, तर ते त्यांचं लग्न, त्यांचं एकत्र येणं आणि त्यांच्यामधल्या नवीन नात्याला साजरं करण्याचं एक निमित्त होतं. ही गोष्ट तुम्हाला कशी वाटली ते आम्हाला कमेंटद्वारे अवश्य कळवा. गोष्ट आवडली असेल तर लाईक आणि शेअर जरूर करा आणि पुढील भाग ऐकण्यासाठी आमचं चॅनल स्टोरी टेलर्स कंपनीला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.